एकाग्र मनाने जेव्हा भगवंताचं स्मरण होईल, भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या गुणांचं, भगवंताच्या चरित्राचं श्रवण होईल, तेव्हा श्रवण भक्ती प्राप्त होईल. आणि श्रवण भक्ती एकदा का प्राप्त झाली की त्यांच्या हृदयामध्ये भगवंत येऊन विराजित होईल. राजा परीक्षिती कोण आहे? राजा परीक्षिती अभिमन्यू पुत्र, उत्तरा पुत्र असणारे राजा परीक्षिती. वर्णन केलं श्री एकनाथी भागवतामध्ये. जेने रक्षिले गर्भापती तया परीक्षी सर्वाभूती, या लागे नाम परीक्षिती अगाध स्थिती नामाची. पण विषय आला की जेव्हा प्रभू श्री रामचंद्र वनवासाला निघाले आहेत, आता बसणार होते सिंहासनावर, पण ज्या पावलाने सिंहासनावर बसणार त्याच पावलांनिशी वनवासाला जावं लागलं. महाराज निघाले भगवंत वनवासाला. जात असताना मात्र, वनवासापर्यंत पोहोचत असताना आता मात्र नेमकं कुठे राहावं हे मात्र कळत नाही. तेव्हा स्वतः प्रभू श्रीरामांनी ऋषींना प्रश्न विचारला, महाराज सांगा आम्ही कुठे राहावं, आता आमचं घर नेमकं कोणतं? त्यावेळेस सविस्तरपणे 4 घरं सांगण्यात आली. मला श्रवण भक्ती सांगायची. 4 घरं सांगितली. पहिलं घर सांगितलं, ज्या घरामध्ये जिथे स्त्रीला आईचा दर्जा दिला जातो, जाननी सम स्त्री जन्म स्त्री माता मानली जाते, त्या घरामध्ये म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही वास करू शकता. पहिलं स्थान सांगितलं, जिथे नारीची सेवा केली जाते, नारीला सन्मान दिला जातो, त्या ठिकाणी तुम्ही वास करा. दुसरी गोष्ट सांगितली, ज्यांच्या वाचेमध्ये सातत्याने तुमचं नाम आहे, त्यांच्या तिथे त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही वास करा. तिसरी गोष्ट सांगितली, ज्यांच्या घरी भ्रष्टाचार होत नाही, ज्यांच्या द्वारा भ्रष्टाचार होत नाही, त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही जाऊन विराजित व्हा. आणि चौथी महत्वपूर्ण गोष्ट सांगितली, जिनके श्रवण समुद्र समान. रामायणामध्ये कथा सांगण्यात आली की जेव्हा ज्यांचं श्रवण समुद्र समान होऊन जातं, त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही जाऊन विराजित व्हा. जे समुद्रासम ऐकू शकतात ना, त्यांच्या हृदयामध्ये बसलं पाहिजे असं भगवंतांना सांगितलं. समुद्रासारखं ऐकलं पाहिजे. समुद्रामध्ये किती पाणी थांबेल? जेवढ्या दुधड्या भरून नद्या येतात त्या संपूर्णतः समुद्रामध्येच जातात. समुद्र हा अथांग आहे. एवढ्या अथांग पद्धतीचं श्रवण हे निश्चितपणाने झालं पाहिजे. आणि जे कोणी श्रवण करेल तो श्रवण भक्तीला प्राप्त होईल. पण त्याकरता अखंडितपणे श्रवण करणं गरजेचं आहे. म्हणून श्रवणाला महत्व याकरता दिलं. इथं जास्त काही करण्याची गरज नाही. माऊली म्हणतात, मनाचा मारू न करता, इंद्रियासी दुःख न देता, येथे मोक्ष आहे आयता श्रवणा माझी. माऊलींनी सांगितलं, इथं मनाचा मारा करायचा नाही, इंद्रियांना दुःख द्यायचं नाही, इथे मोक्ष आहे आयता श्रवणा माझी. फक्त काय करायचं? शांत चित्ताने श्रवण करायचं. कारण श्रवण केल्याने काय होतं? श्रवण केल्याने चित्त एकाग्र होतं. आणि महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे श्रवणाने जीव ब्रह्माचं ऐक्य होतं, जे झालं राजा परीक्षिताचं. राजा परीक्षिती कोण आहे? राजा परीक्षिती अभिमन्यू पुत्र, उत्तरा पुत्र असणारे राजा परीक्षिती. वर्णन केलं श्री एकनाथी भागवतामध्ये. जेने रक्षिले गर्भापती तया परीक्षी सर्वाभूती, या लागे नाम परीक्षिती अगाध स्थिती नामाची. परीक्षितीच नाव का? गर्भामध्ये असताना प्रत्यक्ष भगवंतानी त्यांचं रक्षण करावं आणि रक्षण करीत असताना यांनी परीक्षण करावं. परीक्षण केल्यानंतर कुठे गेला भगवंत याची विचारणा करावी. म्हणून या लागी नाम परीक्षिती अगाध स्थिती नामाची. परीक्षिती महाराज म्हणजे कोण? अगदी सात्विक असणारे परीक्षिती राजा, अगदी सत्विवेक प्राप्त असणारे परीक्षिती राजा. परीक्षिती राजाचा उल्लेख आवर्जून याकरता केला जातो, राजा युधिष्ठिरापेक्षाही श्रेष्ठ असणारे परीक्षिती राजा. कारण
कलियुग प्रारंभ व्हावा आणि कलियुगाच्या भीतीने जेव्हा युधिष्ठिर राजाने देखील आपला देह त्याग करावा, स्वर्गारोहण करावं, पण या कलियुगामध्ये स्वतः राज्य सांभाळत सात्विकता आणि मुख्यतः सत्विवेक ज्यांचा जागृत होता ते म्हणजे परीक्षिती महाराज होते. मात्र कलियुगच तो कलीने जरासंधाच्या मुखाटामध्ये प्रवेश करावा आणि त्याद्वारे कली हा त्या स्वतः परीक्षिती महाराजांच्या अंतरंगामध्ये मस्तकामध्ये प्रवेश करावा. रस्त्याने जात असताना तहान लागली. एका ऋषींच्या म्हणजे शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये प्रवेश केला. दुर्बुद्धी मनामध्ये आली. खर तर बुद्धी असावी, सुबुद्धी असावी, दुर्बुद्धी कधीही नसावी. पण ही दुर्बुद्धी अशी आहे ना दादा, जिथे सद्बुद्धी आहे तिथेच येण्याचा प्रयत्न करते आणि अशा रीतीने येते की सद्बुद्धीला परत माघारी लावते आणि दुर्बुद्धी स्वतःचा कब्जा करते. त्यामुळे सातत्याने आपण मनापासून प्रार्थना केली पाहिजे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपुजे नारायणा. नुपजे, उपजे नाही, नुपजे. दुर्बुद्धी येऊच नाही. आणि ही दुर्बुद्धी जर दूर करायची असेल तर त्याकरता माध्यम आहे श्रवण भक्ती. दुर्बुद्धीला पुन्हा परत करायचं असेल तर याकरता श्रवण भक्ती हेच उत्तम माध्यम आहे. दुर्बुद्धी आली आणि ऐका, त्या महाराजांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प घातला. आता मात्र त्यांचे सुपुत्रांनी पाहिलं आणि क्रोधामय अवस्था झाली. शाप दिला, ज्याने कुणी हा सर्प माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये घातला असेल, ऐका, 7 दिवसामध्ये तक्षकाद्वारा त्याचा मृत्यू होईल. तक्षकाद्वारा मृत्यू होईल. एक गोष्ट माझ्या डोळ्यासमोर येते आहे. परीक्षिती राजा निमित्त आहे आणि परीक्षिती हा सामान्य जीव आहे. ज्या पद्धतीने परीक्षितीचं रक्षण भगवंतांनी गर्भामध्ये केलं ना, त्याच पद्धतीचं रक्षण तुमचं आणि माझं आईच्या गर्भामध्ये असताना त्या भगवंतांनीच केलं. परीक्षितीचा मृत्यू जसा 7 दिवसावर आला होता, तसा सामान्य प्रत्येक जीवाचा मृत्यू हा 7 दिवसावरच आहे. घाबरू नका. 7 दिवसावर म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार याच्या पलीकडे आपला मृत्यू नाही. पण तो जर मृत्यू आपल्याला थांबवायचा असेल तर त्याकरता एकच साधन आहे, ती म्हणजे श्रवण भक्ती. परीक्षिती राजासमोर सांगण्यात आलं, बाबा रे, तुझा मृत्यू हा 7 दिवसावर येऊन ठेपलाय. परीक्षिती राजाने शरणागती पत्कारली श्री शुकदेव महर्षींची आणि श्री शुकदेवांनी भक्तीद्वारे, श्रवण भक्तीद्वारे त्यांचा उद्धार करायचा ठरवला. आणि म्हणून भागवताचं आयोजन केलं गेलं आणि त्या भागवत कथेमध्ये स्वतः कथा सांगत आहेत ते शुकदेवजी महाराज. ऐका, श्रवण भक्ती ही परस्पर अवलंब भक्ती आहे. श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती या दोनही भक्ती ही परस्पर अवलंबून आहे. जर कीर्तन केलं तरच श्रवण होऊ शकतं आणि जर श्रवण होत असेल तर त्याकरता कीर्तनही महत्वाचं आहे. म्हणून श्रवणासोबत कीर्तन भक्तीही आणि कीर्तन भक्तीसोबत श्रवण भक्तीही घडू शकते. सांगत आहे शुकदेवजी महाराज आणि ऐकता आहेत ते स्वतः राजा परीक्षिती. प्रथम दिवशी, द्वितीय दिवशी, तृतीय दिवशी श्रवणाचा आनंद घेत आहेत. पण ऐका, श्रवणाचा आनंद घेत असताना स्वर्गातील काही देव प्रकट झाले, ज्या देवांनी 2 अमृत कलशामृत त्यांच्या समोर ठेवले आणि सांगितलं, महाराज, हे अमृताचा कलश घ्या, ज्याद्वारे जे 7 दिवसावर मृत्यू येणार आहे त्यातून तुमचा उद्धार होईल. मरण प्राप्त होणार नाही, मरण येणार नाही, मरणाच्या यातना नाही, फक्त हा अमृत कलश घ्या. परीक्षिती महाराजांनी तो अमृत कलश पाहिला आणि श्री शुकदेवांना विचारलं, महाराज, हे कलश घेतल्यानंतर काय होईल? सांगितलं, महाराज, हा कलश म्हणजे काय? हा कलश तुम्हाला दाखवलं गेलेलं असंच एक गोष्ट आहे की तुम्ही श्रवण भक्तीपासून विमुख व्हाल. जेव्हा तुम्ही हा कलश हातामध्ये घ्याल, यातील अमृत तुम्ही पान कराल, त्यावेळेस
तुम्ही इथे अमर व्हाल, या मृत्यू लोकामध्ये अमर व्हाल, इथे जिवंत राहाल, पण कथा अमृत सेवनाने, त्या श्रवणाने तुम्ही कायमचे उद्धरून जाल. मग तुम्ही ठरवा, तुम्हाला कथामृत पाहिजे का सामान्य अमृत पाहिजे. निंदा म्हणजे काय आहे? निंदा म्हणजे रोमिंग आहे. रोमिंग कळतं का? जर एखाद्याला फोन लावला, जर रोमिंग सुरू असेल ना, तर ऐकलं तरी चार्ज असतो आणि बोललं तरी चार्ज असतो. ही निंदा सुद्धा रोमिंग सारखीच आहे. तुम्ही जर ऐकाल तरी तुम्हाला चार्ज पापाचा, आणि तुम्ही बोलाल तरी तुम्हाला पापाचा चार्ज हा लागणार आहे. परीक्षिती राजांच्या लक्षात आलं आणि परीक्षिती राजांनी हे अमृत दूर चालवलं आणि कथामृत सेव्य केलं. जे कथामृत त्यांनी कानांद्वारे श्रवण केलं, जे कथामृत तुम्ही आम्ही श्रवण करीत आहोत, जे कथामृत आपण कायम स्वरूपी श्रवण करणार आहोत, ते कथामृत फार महत्वपूर्ण आहे. परीक्षिती राजाने श्रवण भक्तीद्वारे भक्ती केली, अशी भक्ती केली, अशी भक्ती केली की ज्याद्वारे 7व्या दिवशी तक्षकाने दंश केला. पण श्रवण भक्तीच्या द्वारा भागवत असं वर्णन करतो, तक्षकाने सर्पदंश करण्याच्या आधीच त्यांचा आत्मा हा ब्रह्मामध्ये विलीन झालेला होता. श्रवण भक्ती ही का श्रेष्ठ आहे ऐका. या श्रवण भक्तीने आत्मा ब्रह्म आणि या आत्म्याचं आणि ब्रह्माचं ऐक्य होतं. जीव ब्रह्म ऐक्य स्थितीला मनुष्य जातो, भगवंताची प्राप्ती होती. म्हणून श्रवण भक्ती ही फार श्रेष्ठ सांगितली. श्रवणाद्वारे परीक्षितीचा उद्धार झाला, परीक्षितीला मुक्ती प्रदान झाली, जीव ब्रह्माचं ऐक्य झालं. अशी श्रेष्ठ आहे ती म्हणजे श्रवण भक्ती, अशी श्रेष्ठ आहे श्रवण भक्ती. म्हणून श्रवण भक्ती फार गरजेची आहे. पण खरं सांगा, या श्रवणाद्वारे, या कानांद्वारे नक्की आपण भगवंताचं गुणगानच ऐकतो का? कान दिले श्रवणा करता, तेही भगवंताचं गुणगान श्रवणा करता, पण आम्ही त्यांचा वापर कशा करता करतो? खरं सांगायचा, अगदी खरं बोलू का, आम्ही या कानांचा वापर निंदा श्रवणा करता केला. पण जर या कानांचा वापर आपण निंदा श्रवणा करता जर केला, तर मनुष्य धर्म लयास जाईल आणि ज्यासाठी देह प्राप्त झाला ते कुठेतरी बाजूलाच राहील. म्हणून श्रवण आणि निंदा श्रवण करायची नाही. जर या कानांद्वारे आम्ही जर निंदा श्रवण केली तर काय होईल? अगदी एका वाक्यात सांगू का? एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर निंदा म्हणजे काय आहे? निंदा म्हणजे रोमिंग आहे. रोमिंग कळतं का? जर एखाद्याला फोन लावला, जर रोमिंग सुरू असेल ना, तर ऐकलं तरी चार्ज असतो आणि बोललं तरी चार्ज असतो. ही निंदा सुद्धा रोमिंग सारखीच आहे. तुम्ही जर ऐकाल तरी तुम्हाला चार्ज पापाचा, आणि तुम्ही बोलाल तरी तुम्हाला पापाचा चार्ज हा लागणार आहे. मग तुम्ही ठरवा, या कानांद्वारे भगवंताची लीला श्रवण करायची की निंदा श्रवण करायची. आणि निंदा श्रवण केल्याने आपण पापाचा भागीदार होतो. अगदी पुरातन कथा आहेत. एक ब्राह्मण स्वतः रस्त्याने जात होते. एका स्त्रीने आवाज दिला, ब्राह्मण देव ऐका, ब्राह्मणाला दान केल्याचं पुण्य हे फार मोठं असतं. ब्राह्मण देवता ऐका, नुकतंच माझ्या घरामध्ये मी दही केलेलं आहे, हे दही तुम्ही घेऊन जा, आवडेल तुम्हाला. ब्राह्मण देवांना दानाच्या गोष्टीने त्यांनी ती दही अर्पित केलं. ब्राह्मण देवाने आनंदाने ते दही घेतलं. मनोमन विचार करता आहेत की हे दही घरी घेऊन जाईल आणि घरी गेल्यानंतर या दह्यापासून पत्नीला सुंदर अशी कढी बनवायला लागेल. मनोमन विचार सुरू आहे. आता ते दही थोडं जास्त असल्यामुळे त्या ब्राह्मण देवांनी ते दही असं मस्तकावर घेतलं आणि रस्त्याने जाता आहेत. चालत चालत जात असताना तेवढ्यात एका घारीने सर्पाला पकडलं, उंच भरारी घेतली आणि ऐका, तो जो सर्प होता प्राणांनी कासावीस होत होता. मग त्यावेळेस त्याच्या मुखातलं जे विष होतं त्या दह्यामध्ये पडलं. मुखातलं विष दह्यामध्ये पडलं. आता ब्राह्मण देवांना काही ज्ञात नाही. घरी आली
पत्नीला सांगितलं याची कढी कर. पत्नीने सुंदर अशी कढी केली. ब्राह्मण देवतांनी खाल्ली. मात्र जे होऊ नये ते झालं आणि ब्राह्मण देवांचा अंत झाला. आता मला सांगा, ब्रह्महत्येचं पाप हे सगळ्यात मोठं पाप. हे पाप टाकायचं कोणाच्या माथी? जर समजा त्या बाईच्या माथी टाकलं तर तिने चांगल्या हेतूने दान दिलं होतं. जर घारीच्या माथी टाकलं तर घारीने तिचं खाद्य पकडलं होतं. सर्पाच्या माथी टाकलं तर सर्प त्याचा प्राण वाचवण्याकरता तळमळ करत होता. जर ब्राह्मण देवांच्या पत्नीच्या माथी टाकलं तर त्यांना काय माहिती त्यामध्ये विष आहे. आणि ब्राह्मण देवांच्या माथी टाकावं तर त्यांनाही माहित नाही. मग आता नेमकं पाप टाकायचं कोणाच्या माथी? म्हणून देवदूत स्वतः, यमदूत स्वतः या भूलोकावर आले. निकाल लावावा लागेल ना की पाप कोणाच्या माथी टाकायचं. आणि गावामध्ये प्रवेश केला. गावामध्ये काही मंडळी बसलेली होती आणि त्यांची चर्चा सुरू होती. ते नाही का, ज्या बाईने दही दिलं ना, तिचं आणि ब्राह्मण देवांचं काहीतरी वैर असेल, म्हणूनच असं काहीतरी झालं. नाही हो, त्यांच्या पत्नीनेच काहीतरी. अशा प्रकारची निंदा तिथे सुरू होती. त्यावेळेस यमदूत म्हणतायत, हे जे पाप आहे त्या स्त्रीच्या माथ्यावर नाही टाकायचं, त्या घारीच्या माथ्यावर नाही टाकायचं, त्या सर्पाच्या माथ्यावर नाही टाकायचं. ते पाप स्वतः त्यांच्या पत्नीच्या माथ्यावर नाही टाकायचं, ब्राह्मण देवांच्याही माथ्यावर नाही टाकायचं. हे पाप टाकायचं कोणाच्या माथ्यावर? जे निंदा करता आहेत आणि जे निंदा श्रवण करता आहेत त्यांच्या माथी टाकायचं. आता मला सांगा, पाप त्यांनी केलं होतं का? पण फक्त श्रवण केलं निंदेचं तरी पापाचे भागीदारी झाले. म्हणून श्रवण कोणत्या प्रकाराचं आणि कशा पद्धतीचं असलं पाहिजे, आपण याचं चिंतन निश्चितपणाने केलेलं आहे. असं म्हटलं जातं, जर एखाद्या मनुष्याला खर्च करायचा असेल ना, खर्च करण्याच्या आधी त्याने कमवायला शिकलं पाहिजे. एखादा मनुष्य खर्च करीत असेल, खर्च करण्याच्या आधी त्यांनी कमवायला शिकलं पाहिजे. लिहिण्याच्या आधी वाचायला शिकलं पाहिजे. लिहिण्याच्या आधी वाचायला शिकलं पाहिजे. आणि बोलण्याच्या आधी ऐकायला शिकलं पाहिजे. बोलण्याच्या आधी ऐकायला शिकलं पाहिजे. तुम्ही आम्ही फक्त बोलतो, ऐकत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना, दोन गोष्टी फार अवघड. पहिली गोष्ट म्हणजे स्वतः अध्ययन करणे, कोणाचंही मार्गदर्शन न घेता स्वतः अध्ययन करणं अवघड. आणि दुसरी अवघड गोष्ट सांगितली, स्वतः शांत बसून समोरच्याचं ऐकणं, हे सुद्धा फार अवघड. कारण यामध्ये शांतता असावी लागते. जर स्वभावात शांतता असेल तरच आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकू शकतो. जर आपलं अंतःकरण निर्मळ असेल तरच आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकू शकतो. म्हणून श्रवणाला फार महत्व दिलं गेलं. श्रवणाद्वारे अनेक जणांचा उद्धार झाला. श्रीमद भागवतामध्ये आणखी एक कथा आहे, धुंदकारी आणि गोकर्णांची. गोकर्णांद्वारे भागवत कथेचं आयोजन केलं गेलं. अत्यंत पापी दुष्टात्मा असणारा हा धुंदकारी एवढा बेसधाधीन होता, त्याचा अंत झाला. अंत होत नाही म्हणून त्याच्या मुखामध्ये जळते निखारे ओतण्यात आले. मृत्यूला प्राप्त झाला पण उद्धार झाला नाही. त्याला मात्र प्रेत योनी प्राप्त झाली. जेव्हा गोकर्ण त्याला अग्निदान विधी करून घरी आला, एका खोलीमध्ये असताना विचित्र आवाज कानावर पडू लागले आणि विचारणा केली, कोण तुम्ही? प्रेत योनीतील धुंदकारीने सगळा प्रकार सांगितला. मला मुक्ती प्रदान झाली नाही, आयुष्यभर पाप केलेला आहे, आयुष्यभर नाही त्या गोष्टी केलेल्या आहे. आता माझा उद्धार कसा? मी इथेच अडकलो. कानांमध्ये आम्ही वेगवेगळे अलंकार धारण करतो, अगदी सुंदर दिसण्यासाठी यामध्ये वेगवेगळे अलंकार धारण करतो. पण ऐका, या कानाचं भूषण अलंकार नाहीच माऊली म्हणतात. तर या कानांचं भूषण काय आहे? श्रवण भूषण. श्री गोकर्णांनी भागवत कथेचं आयोजन केलं.
त्या भगवत कथेमध्ये स्वतः धुंदकारी एका बांबूमध्ये विराजित झाला. बांबू माहिती आहे ना, बांबूला गाठी असतात आणि बांबूच्या गाठी हे आतल्या गाठी असतात, बरोबर ना. त्या बांबूमध्ये विराजित झाला. दररोज एक दिवसामध्ये त्याची मुक्ती झाली. अगदी पापी असणारा तो धुंदकारी याला 7 दिवसामध्ये मुक्ती प्रदान झाली, फक्त श्रवणामुळे. जर पापी व्यक्तीला श्रवणाच्या द्वारे मुक्ती प्रदान होत असेल तर दररोजच्या आयुष्यामध्ये जर आम्ही भगवंताचं गुणगान केल्यानंतर ते श्रवण करीत भगवंताच्या द्वारा आपला उद्धार का होणार नाही? निश्चितपणाने होऊ शकतो, पण त्याकरता आपल्याला श्रवण भक्ती करणं फार गरजेचं आहे. म्हणून हात जोडून विनंती करते, नवविधा भक्तीतील श्रेष्ठ भक्ती आहे श्रवण भक्ती, आणि त्या श्रवण भक्तीद्वारा एकाग्र मनाने सर्वांगाने अंतर्मुख होऊन त्या भगवंताचं गुणगान, त्याचं लीलांचं गुणगान श्रवण करूयात आणि स्वतःचा उद्धार करून घेऊयात. या पहिल्या दिवशी आपण श्रवण भक्तीला प्राप्त होऊन जाणार आहोत. म्हणून श्रवण भक्ती ही फार महत्वपूर्ण भक्ती निश्चितपणाने सांगण्यात आली. मग या श्रवण भक्तीद्वारे आपण भगवंतापर्यंतचा प्रवास हा सोयीस्कर होणार आहे. चित्तवृत्ती ही अखंडित द्रवीभूत होऊन ती भगवंत दिशेने प्रवाहित होणार आहे, आणि त्याकरता श्रवण भक्ती साधन सांगितलं. द्रवीभूत अवस्था म्हणजे नेमकी कोणती अवस्था? एक तैलधारा असतात आणि एक जलधारा असतात. जलधारा म्हणजे पाण्याची धार. जर पाण्याची धार ही अखंडित होत असेल तर ठीक आहे, पण कुठेतरी पाण्याची धार ही खंडित होऊ शकते. पण तैलधार ही अशी आहे, तैलधार जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत अखंडित राहते. आपली भक्तीद्वारा, जी नवविधा भक्तीद्वारा आपली ही धार तैलधार होऊन जाईल की ज्याद्वारे आम्ही भगवंतापर्यंत जाऊ, आणि हा प्रवाह होईल तो फक्त श्रवण भक्तीनेच. श्रवण भक्तीने हा कायमस्वरूपी प्रवाहित होत राहणार आहे. कानांचं भूषण दुसरं काहीच नाही हो माता भगिनी. या कानांमध्ये आम्ही वेगवेगळे अलंकार धारण करतो. अगदी सुंदर दिसण्यासाठी यामध्ये वेगवेगळे अलंकार धारण करतो. पण ऐका, या कानाचं भूषण अलंकार नाहीच माऊली म्हणतात. तर या कानांचं भूषण काय आहे? श्रवणे श्रवण भूषण सांगण्यात आलं. या कानांचं भूषण अलंकार नाही, या कानांचं भूषण फक्त आणि फक्त श्रवण आहे. आणि ज्या दिवशी आम्ही हे कानांचं भूषण श्रवणाला मान्यता देऊ त्या दिवशी आपल्या जीवनाची सार्थकता होऊन जाईल. पण त्याकरता श्रवण भक्तीने आम्हाला भगवंताला समर्पित व्हावं लागेल. खरं तर आजच्या या पहिल्या दिवशी नवविधा भक्ती चिंतन करीत असताना आपण आज श्रवण भक्ती म्हणजे काय, आधी भक्तीचं चिंतन पाहिलं. त्याद्वारा श्रवण भक्ती काय करते, कशा पद्धतीने आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो. श्रवण भक्तीमध्ये 3 प्रकार पाहिले, कनिष्ठ, मध्यम आणि उच्च. श्रवण कशा पद्धतीचं आहे त्यामध्ये आपण 3 बाहुल्यांचं उदाहरण दिलं, आठवणीत आहे ना. 3 बाहुल्यांचं उदाहरण दिलं. आपलं श्रवण कसं असावं? चातकाप्रमाणे, हंसाप्रमाणे, पोपटाप्रमाणे आणि त्यातल्या त्यात माशाप्रमाणे श्रवण कसं असावं याकरता श्री जनक महाराज यांचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं. श्रवणाद्वारे आपल्याला कशाचही जास्त त्रास करून घेण्याची गरज नाही. त्याकरता माऊलींची ओवी आपण पाहिली की मनाचा मारू न करिता, इंद्रियासी दुःख न देता, एथ मोक्ष आहे आयता श्रवणा माझी. श्रवणाने मोक्ष प्रदान होतो की ज्याद्वारे आपण परीक्षिती महाराजांचं देखील उदाहरण पाहिलं की त्या उदाहरणाद्वारे लक्षात आलं श्रवण भक्ती ही एवढी श्रेष्ठ आहे, आपल्याला उद्धारापर्यंत नेऊन पोहोचवू शकते. त्यात आपण आज हेही पाहिलं की आपण या कानाने भगवंताचं गुण श्रवण करावं का निंदा श्रवणाचा परिणाम काय आणि भगवंत श्रवणाचा परिणाम काय हेही आपण याच्या भक्तीद्वारे पाहिला. आणि त्यातल्या त्यात आज जेव्हा या कथेला विराम देत असताना हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की श्रवण भक्ती एवढी श्रेष्ठ आहे, ही कान इंद्रिय एवढी श्रेष्ठ आहे. सर्व 10 इंद्रिये
काहीतरी देतातही आणि काहीतरी घेतातही. दोनही गोष्टी या 10 इंद्रियांमध्ये होत असताना कान हे इंद्रिय श्रेष्ठ का, तर या कानांद्वारे फक्त घेतलं जातं, दिलं जात नाही. म्हणून घ्यायचं नेमकं काय हे आजच्या तरुणांनी आणि आजच्या पिढीने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या कानांद्वारे अधिकच चांगलं श्रवण करून, चांगले विचार श्रवण करून ते आत्मसात करूयात आणि भगवंताची शरणागती पत्करून चरणी आपला भाव ठेवून समर्पित होऊया आणि नवविधा भक्तीतील पहिली भक्ती म्हणजे श्रवण भक्ती साध्य करूया. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा